Through the art of storytelling, we can preserve our heritage, educate future generation, and inspire change. So, therefore, I would like to call Ayush Koreka for presenting here one motivational story. मित्रांनो, मी स्पर्धक आयुष कविता विजय कोरेकर एक इथे इयत्ता 9वीचा विद्यार्थी म्हणून या कथा स्पर्धेमध्ये एक स्पर्धक म्हणून तुमच्या समक्ष उभा आहो आणि एक छोटीशी कथा तुमच्या समोर प्रस्तुत करत आहो, जिचे शीर्षक आहे आत्मविश्वास एक यशाची पायरी. मित्रांनो, इथून 50, 100, 150, 200, 300 नाहीतर 350 वर्षा अगोदर एक मोठं राज्य होतं. त्या मोठ्या राज्यामध्ये एक छोटंसं गाव होतं आणि त्या छोट्याशा गावामध्ये एक सुंदरशी शाळा होती आणि त्या सुंदरशा शाळेमध्ये आपल्यासारखे स्मार्ट मुलं शिकायला जायचे आणि तिथे तुमच्याच सारखा एक विद्यार्थी होता, परंतु थोडा तोतडा होता. जेव्हाही शब्द काढायचा तोतडे काढायचा. एके दिवशी त्या स्कूलमधल्या शिक्षकांनी एका मोठ्या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं आणि संपूर्ण विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धेमध्ये सहभागी घेतले. एक से एक अनेक मोठे वक्ते तिथे आले आणि लहान मुलांनी मोठ्या वक्त्यांसारखे भाषण दिले. परंतु जेव्हा आपला हा छोटासा बाळ जो तोतडा होता विद्यार्थी जेव्हा तिथे कथा सादर करायला गेला, कथा नाही तर एक भाषण सादर करायला गेला, तेव्हा त्याच्या मुखातून भाषणाची सुरुवात करत असताना 2-3 त्याचे शब्द तोतडे निघाले की मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी आज तुमच्या तमक एवढा म्हणतातच संपूर्ण कक्ष कोको त्याच्यावर हसायला लागला. संपूर्ण कक्ष त्याच्यावर कोको हसायला लागला. ते पाहून त्याचा आत्मविश्वास तुटला, आत्मविश्वास खचला, लाजेने त्याची मान खाली पडली. एवढंच नव्हे तर वर्गातले शिक्षक सुद्धा म्हणाले, अरे माहिती होतं तुला, तुझ्या तोंडामधून तोतडे शब्द निघते तर कशाला या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी केलं. एवढं म्हणून मित्रांनो, जेव्हा एक शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला या प्रकारे चेष्टा करतो तेव्हा एका विद्यार्थ्याला काय वाटलं असेल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचा संपूर्ण विश्वास खचला, त्याला लाज आली आणि त्या दिवशी तो घरी मान खाली टाकून गेला. घरी गेल्यावर आपल्या आजोबाकडे गेला. रडत त्याने संपूर्ण गोष्ट आपल्या आजोबाला सांगितली. त्याचे आजोबा म्हणाले, बाळा चल. तो आपला विद्यार्थी म्हणाला की कुठे? आजोबा म्हणाले तू चल. मित्रांनो, त्या आजोबाने त्या विद्यार्थ्याला अंगणात घेऊन गेले आणि म्हणाले की बघ बाळा, हे जे मोठं वृक्ष तू पाहत आहे, जे चौबेरी पसरलेलं आहे, ते सुद्धा मी 5 वर्ष अगोदरच लावलं. आणि जे आपल्या घराच्या अंदर एका कुंडीमध्ये छोटंसं वृक्ष आहे ते सुद्धा मी 5 वर्ष अगोदरच लावलं. परंतु बाहेर लावलेलं वृक्ष अंदर लावलेल्या वृक्षापेक्षा दुप्पट आणि जास्त मजबूत आहे, खंबीर आहे. कारण त्यांनी कित्येक तरी संकटांचा सामना केलेला आहे आणि जो घराच्या अंदर आहे त्याने एकही संकटाचा सामना केला नाही. मित्रांनो, तो विद्यार्थी म्हणाला की आजोबा, याच्याशी जे आज माझ्यासोबत झालं त्या प्रसंगाचा काय संबंध? तेव्हाले आजोबा म्हणाले की बेटा, तुला माहिती आहे की जर हा वृक्ष बोलू शकला असता तर काय म्हणाला असता? तर तो थोड्या वेळ चुपचाप राहिला, शांत एकदम, आणि म्हणाला, आजोबा काय चेष्टा करताय? झाड कुठं बोलतं का? तेव्हा आजोबा म्हणाले, अरे बाळा, मला माहिती आहे झाड बोलत नाही, परंतु जर हा बोलू शकला असता तर माहिती आहे तुला काय म्हणाला असता? तो नातू म्हणाला की आजोबा काय? तर ते आजोबा म्हणाले कि मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर जमीन में पलकर मैंने खुद का जीवन खींचा है, बंजर जमीन में पलकर मैंने खुद का जीवन खींचा है. बाळा, ज्याप्रमाणे बाहेरच्या झाडाने कितीतरी संकटांचा सामना केला तेव्हा जाऊन तो एवढा मोठा खंबीर आणि मजबूत झाला, त्याच प्रकारे आपल्या जीवनात सुद्धा असे खूप लोक येईल जे आपल्याला मागे वळेल, परंतु आपल्याला त्या सगळ्यांचा सामना करायचा आहे आणि यशस्वी व्हायचं आहे. हे ऐकून त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. तो घरी गेला आणि त्याने निर्णय घेतला की आज जे लोक माझ्यावर हसले, पुढे जाऊन तेच लोक माझ्या भाषणावर ताळा वाजवेल. आणि मित्रांनो, घरी गेल्यानंतर त्याने विचार केला की आता आपल्याला एक मोठा वक्ता बनायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला आपले तोतडे शब्द स्पष्ट काढावे लागेल. मित्रांनो, त्याने 2 गारगोट्या घेतल्या. दोन्ही गारगोट्या आपल्या गालाच्या 2 साईडने टाकल्या. 1, 2, 3, 4, 5 दिवस नाही, 10 दिवस नाही, 11 दिवस नाही, तर 31 दिवस संपूर्ण महिनाभर त्याच्यावर परिश्रम केलं, सराव केला. तेव्हा जाऊन त्याचे संपूर्ण शब्द स्पष्ट यायला लागले.
जो मुलगा तोतडायचा तो उत्तम वाक्य बोलू लागला, उत्तम शब्द, असे स्पष्ट शब्द बोलू लागला. मित्रांनो, त्याने विचार केला की आता शब्द तर स्पष्ट झाले, परंतु भाषण द्यासाठी लागतं ज्ञान, आणि ज्ञान घेण्यासाठी लागतं फार मोठा अभ्यास, आणि त्यासाठी वाचावे लागते पुस्तकं. तर मित्रांनो, त्याने तो आपल्या पुस्तकापाशी बसला आणि अभ्यास करायला लागला. परंतु 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले की उठायचा आणि बाहेरच जायचा, एका जागेवर बसेच ना. मित्रांनो, त्याने विचार केला की जर असंच चालत राहिलं तर मी कसा मोठा वक्ता बनेल. तो पटकन उठला आणि आपल्या घराजवळ एक केस कापण्याकडे गेला आणि माल्याला म्हणाला, दादा अर्धे केस काप, अर्धे ठेव. तो माली म्हणाला, अरे एडा झालाय का? तो म्हणाला, अरे तू काप रे. मग मित्रांनो, त्याने अर्ध टकलं केलं आणि अर्धे केस ठेवले. आणि जेव्हा तो घरी गेला, आरशात बघितलं तेव्हा प्रचंड खराब दिसत होता. त्याला त्याचीच लाज येत होती. त्या कारणाने तो घराच्या बाहेर नाही जायचा आणि घरातच राहायचा, अभ्यास करायला लागला. मित्रांनो, तू घराच्या बाहेर जाणं तर बंद झालं, परंतु जेव्हा तो अभ्यास करायचा, 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले की त्याला डुलक्या यायचा. तो परत नावीकडे गेला आणि माल्याला म्हणाला की पूर्ण का, फक्त शेंडी ठेव. शेंडी ठेवली, घरी आला, शेंडी ठेवली आणि जिथे तो अभ्यास करायला बसायचा तिथे वरत एक दोरी बांधली आणि एक दोरी शेंडीच्या शेंडीला बांधली. आणि जेव्हा तो डुलक्या खायचा तेव्हा ताण त्या शेंडीवर पडायचा आणि संपूर्ण झोप उडून जायची. म्हणून त्याचा अभ्यास वाढला. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, तब्बल 5 वर्ष तो अभ्यास करत राहिला. संपूर्ण त्यांनी कितीतरी पुस्तकं वाचून काढले आणि असा पहाडी आवाज त्याचा झाला, पल्लेदार वाक्य फेकू येऊ लागले. आणि मित्रांनो, एका दिवशी या संपूर्ण जगाला तो एक मोठा वक्तृत्व कलेचा बादशाह म्हणून ओळखला गेला. म्हणून मित्रांनो, हे कथा सांगण्याचा उद्देश मात्र एवढाच की जीवनात संकट तर खूपच येतात, परंतु त्या संकटांना पाहून आपल्याला खचायचं नाही, तर आपला आत्मविश्वास अजून वाढायचा आहे. कारण एक शायरी मी वाचलेली होती, ते म्हणजे अशी कि ऐसा नहीं कि मेरी जिंदगी में गम नहीं, ऐसा नहीं कि मेरी जिंदगी में गम नहीं, बस मेरे आंखों में नम नहीं, बस मेरे आंखों में नम नहीं. मित्रांनो, जाता जाता एवढंच बोलते की जे मी कथा तुम्हाला सांगितली ते सांगण्यामागचं उद्देश मात्र एवढंच की स्पर्धा करायची आहे तर किरकोळाशी करू नका. स्पर्धा करायची आहे तर त्या समुद्राशी करा, स्पर्धा करायची आहे तर त्या सूर्याशी करा, स्पर्धा करायची आहे तर अत्यम आणि बलवंत संकटांशी करा. कारण जीवनामध्ये संकट येतातच आणि जो संकटांसोबत लढतो आणि संकटांना सामोरे जातो तोच जाऊन यशस्वी बनतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. हॅलो.